नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सकाळची आपली सुरुवात झालेली आहे. कालच गावावरून आली. आता फ्लॉवरची भाजी बनवायची, तर त्याच्या आधी ना म्हटलं थोडीशी ना गरम पाण्यामध्ये टाकायची 2-3 मिनिटासाठी. मीठ पण घातलेलं आहे आणि म्हणजे कसा फ्लॉवरला एक वास असतो आणि त्याचा आहे ना थोडासा म्हणजे अळई वगैरे पण असते आणि थोडासा आहे ना कलर पण मस्त व्हाईट होतो. स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेऊ. त्याच्यामध्येच थोडंसं तेल घातलं, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो घालून घेते. आता इथे लाल मिरची, हळद, मीठ, थोडासा गरम मसाला तो पण घालून घेतला, जे घरामध्ये असेल ते. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना, आता तुमच्याकडे असेल तर घाला. थोडासा माझ्याकडे वाटाणा होता, वाटाण्याच्या शेंगा त्या पण घालून घेतल्या. फ्लॉवरला बघा छान व्हाईट कलर आलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला 2-3 पाण्यानं, मिक्स करून घेतला आणि आपण आता झाकून ठेवूया. नंतर आहे ना स्वयंपाकाचे भांडे होते, अजून तर थोडंसं बाकी आहे करायचं, पण म्हटलं चला आता पहिले स्वयंपाकाचे थोडेसे भांडे घासून घेते. म्हणजे कसं जास्त ओटा भरत नाही. माझ्या कॅटला पण भूक लागलेली बघा. 12 नंतर आहे ना त्यांना जेवायला द्यायला लागतं. त्यांचं खाणं आहे. त्यांना आहे ना एक टाईम राईसमध्ये देते, एक टाईम आहे ना संध्याकाळी वगैरे चपातीमध्ये देते, असं त्यांना देत असते. हे बघा, त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर दिवसभर मस्त झोपतात ते. रात्रीच गावावरून आलेली आहे आणि गावावरून माझ्या शेतातल्याच मिरच्या वगैरे इथे आणलेल्या आहे. त्या पण आहे ना पिशवीत होत्या, मोकळ्या केल्या आहे. त्याच्यानंतर आहे ना घराच्या समोरच आहे ना खूप मोठं हादग्याचं झाड लावलेलं. या टायमालाच फुलं येतात आणि खूप फुलं आलेले त्याला. याची ना भजी पण खूप छान लागतात किंवा भाजी पण खूपच छान लागते. नंतर आहे ना इथे बघा थोड्याशा आहे ना तुरीच्या शेंगा पण आणलेल्या आहे, घराच्या समोर लावलेल्या आहे. गावाला थोड्याशा आणलेल्या आहे एक भाजीच्या. थोड्याशा भेंड्या पण मला निघाल्या, शेतामध्येच शोधल्या तर झाडं वगैरे लावलेले. 4 पपया आणलेल्या, त्याच्यातल्या 2 पिकलेले आहे आणि 2 कच्चे आहे. हे बघा, चला पिकलेले आहे ते आता काय खायच्याच आहे. नंतर आहे ना 2-3 झाडं पण आहे पेरूचे आणि गावठी पेरू. पेरू पण झाडालाच खूप पिकलेले होते, ते पण घेऊन आली थोडेसे. माझ्या शेतामध्ये टोमॅटो पण चालू आहे, टोमॅटो पण इतक्या मी घेऊन आलेली आहे. कामं वगैरे आवरल्यानंतर आहे ना थोडंसं आहे ना नाचणीची भाकर मधून मधून म्हणजे खायला खूप चांगली असते. म्हणजे खाल्लीच पाहिजे. ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांनी तर आवर्जून नागलीची भाकर खायची. चला दळण पण द्यायचं आहे नागलीचं दळण्यासाठी 2 किलो. नंतर आहे ना रात्री म्हणजे गावावरून आले ना पहिले आहे ना बरेचसे कपडे होते, मशीन लावलेलं होतं मी आल्याला, ते पण सुकले आणि आता बाकीचे धुतले ना ते बाहेर टाकले सुकत. जे सुकले आता बाहेरचे ते ना त्याच्या घड्या वगैरे घालून घेते. गावाला गेल्यानंतर मला साडीच घालायला लागते, त्याच्यामुळे ते 2-3 साड्या पण होत्या माझ्या. चला सुकलेल्या कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित अशा घालून घेते. बरेचसे कामं आता आवरलेले आहे. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.